जय सद्गुरू सर्वांना, गणपती बाप्पा मोरया। तर या ठिकाणी स्कूलची ट्रिप जी आहे तर ती चाललेली आहे आमची, तर ती कुठे तुम्हाला पुढे नक्की दिसेल। तर स्पॉट जो आहे तर तो खरं म्हणजे निराली ढाणी आहे आणि त्यानंतर मध्येच तर मग गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही आता मेन स्पॉटवर आमच्या आलेलो आहे। तर तो कुठला तर निराली ढाणी। तर या ठिकाणी असा एंट्रन्सला छान असा गेट आहे आणि त्यानंतर छान मस्तपैकी ऑफिस आहे। तर त्यानंतर इथं छान अशी आर्टिफिशियल विहीर बनवलेली आहे। त्यानंतर आहे ना त्यांनी असं आपली ज्या जुन्या काळातल्या गाड्या होत्या ट्रकसारख्या, तर त्या गाड्या बनवल्या आहे। मग ते काय करतात ना किंवा ट्रिप अशी मुलं असोत किंवा फॅमिली असोत तर त्या गाडीवरून पूर्ण असा एक चक्कर मारतात। नंतर मुलांना इकडे पपेट शो होता, म्हणजे मुलांना काहीतरी चेंज मिळालं पाहिजे म्हणून आणि आराम पण होता, तर मुलांनी छान पपेट शो एन्जॉय केला। त्यानंतर मग खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असे साहित्य होते आणि खेळण्याचे साहित्य कसे होते तर आहे ना म्हणजे शरीराचे व्यायाम झाले पाहिजे, तर यासाठीचे असे खेळण्याचे साहित्य या ठिकाणी होते। असं पळा कुदा खेळा आणि खेळण्यातूनच काहीतरी शिका। तर या ठिकाणी बघू शकतात मुलं छान असे मस्त एन्जॉय करत आहे आणि नवीन काहीतरी होतं। हा जो स्पॉट आहे ना तर हा नवीन काहीतरी वेगळं काहीतरी होतं मुलांना। आपण सुद्धा घरी असे वेगवेगळे खेळ जे आहे तर ते गार्डनला वगैरे बघत नाही। तर त्यानंतर मुलांचं खेळणं झाल्यानंतर खूप उन्हामध्ये दमून गेलेले होते। त्यानंतर मग स्विमिंग पूल आहे, तर आम्ही वळलेलो आहे आता स्विमिंग पूलकडे। तर स्विमिंग पूलवर डान्स वगैरे केलेत मुलांनी, परंतु ते व्हिडिओज आम्ही घेतले नाही डान्सचे। त्यानंतर मग इकडे जे आहे तर ते म्हणजे 15 ते 20 मिनिटाची मूव्ही जी आहे तर ती दाखवणार आहे आणि जसं मुलांचं एज आहे तर त्या एजप्रमाणे इकडे मूव्ही जी आहे तर ती दाखवलेली आहे। आणि मग त्यानंतर कुंभार जो आहे तर मडके कसे घडवतो, कशा प्रकारे वस्तू ज्या आहे मातीच्या तयार होतात, तर त्याचंसुद्धा मुलांना ज्ञान मिळालं पाहिजे म्हणून या ठिकाणी बघू शकतात। मग मातीपासून त्यांनी आता पुढे एक पंती जी आहे तर ती बनवलेली आहे आणि आता फ्लावर पॉट जो आहे तर तो बनवत आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहे तर त्या मुलांसाठी या ठिकाणी या स्पॉटवर आहे आणि फॅमिलीसाठी सुद्धा हे जे स्पॉट आहे तर ते छान असं मस्त आहे एन्जॉय करण्यासाठी। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छान आहे आपल्याला सुट्टीमध्ये वगैरे येण्यासाठी आपल्या फॅमिलीसोबत। तर नेहमी शिवाजी महाराजांचे किल्ले, त्यानंतर आहे ना ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तर पुस्तकामध्ये मुलांना शिकवल्याच जातात, परंतु ट्रिप कशासाठी असते तर ती एन्जॉय करण्यासाठी असते। तर मग या ठिकाणी मुलांनी छान असं मस्त एन्जॉय जे आहे तर ते केलेलं आहे आणि आजच्या ट्रिपचा व्हिडिओ बनवण्याचा फक्त एकच उद्देश की नवीन स्पॉट माझ्याकडून काहीतरी तुम्हाला नक्की येईल आणि पुण्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हीसुद्धा नक्कीच फिरायला जाणार या ठिकाणी आणि मी तर म्हणेल तुम्ही नक्कीच एकदा जा। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवण्याचा फक्त एवढाच उद्देश। तर मग या ठिकाणी अशा वेगवेगळ्या 4 ते 5 वस्तू ज्या आहेत तर त्यांनी आम्हाला बनवून दाखवलेल्या आहे आणि मग मुलांना पण बनवण्याची हौस म्हणून त्यांनी मुलांकडून पण छोटं मोठं नॉर्मली असं काही 1-2 मुलांकडून वस्तू बनवून घेतल्यात। म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ना ते मुलांना काय करत ना इन्व्हॉल्व करत होते, म्हणजे मुलांना त्या गोष्टीचा आनंद वाटेल। तर या ठिकाणी त्यांचा बोलण्यात बघा ग्लास जो आहे तर तो सुंदर असा तयार झालेला आहे। म्हणजे इथं कुंभार जो आहे तर कुंभाराचं श्रम काय असतात ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि मुलांना प्रत्येक गोष्टी आल्या पाहिजे, प्रत्येक गोष्टींनी त्यांना नॉलेज पाहिजे। त्यानंतर मग त्यांनी जेवण जे आहे तर ती जेवणाची छान अशी मस्त व्यवस्था केलेली होती। त्यानंतर टॅटू जो आहे तर हातावर टॅटूसुद्धा त्यांनी काढलेले आहे। टॅटूचा मी एक फोटो फक्त तुमच्यासोबत शेअर करेल। तर टॅटू काढण्यासाठी सुद्धा ठेवलेलं होतं, आपण जे आहे तर ते त्यांना सांगायचं आणि मग ते आपल्या हातावर काढून देणार
आणि मुलांना सकाळी गेल्या गेल्या छान मस्त नाश्ता होता, मग जेवण होतं, त्यानंतर संध्याकाळी सुद्धा नाश्ता होता, मध्येच त्यांनी फ्रुटीसुद्धा मुलांसाठी दिलेली होती.